श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, मनुष्य जन्मतो तेव्हा त्याच्याकडे काही नसते, ना संपत्ती, ना नाव, ना ओळख. पण त्याच्याकडे एक अद्भुत देणगी असते, ती म्हणजे विचार करण्याची क्षमता. आणि हीच ती देणगी आहे जी त्याला इतर सजीवापासून वेगळं करते, पुढे नेते आणि जीवनाचा अर्थ शोधायला शिकवते. श्रोतेहो, जगणं हे फक्त श्वास घेणं नाही, तर ते अनुभवणे, जाणणे आणि प्रत्येक पडझडीतून पुन्हा उभं राहण्याची ताकद ओळखणे. प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी एक नवा आरसा असतोय, जो आपल्या आतल्या सौंदर्याला सुद्धा दाखवतो आणि आपल्या दोषांना सुद्धा दाखवतो. जेव्हा आपण या दोन्ही गोष्टी नम्रतेने स्वीकारायला शिकतो, तेव्हा जीवन आपल्याशी मैत्री करत असते. श्रोतेहो, आपल्याला माहिती आहे, काळ हा नदीसारखा वाहत राहतोय, काही आठवणी वाहून नेत, काही आठवणी मागं ठेवत. माणसाचं खरं सामर्थ्य त्याच्या यशात नाही, तर त्याच्या शांततेत असतं. त्याच्या बोलण्यात नाही, तर त्याच्या संयमात असतं. त्याच्या संपत्तीत नाही, तर त्याच्या मनाच्या समृद्धीत असतं. श्रोतेहो, या प्रवासात विचार हे आपले दीपस्तंभ असतात, जे अंधारात दिशा दर्शन करतात, जे मनाच्या गाभाऱ्यात प्रकाश पेरतात आणि जे आत्म्याला आठवण करून देतात की माणूस फक्त शरीरानं नाही, तर विचाराने जगतो. म्हणून श्रोतेहो, चला आज पुन्हा एकदा आपल्या अंतर्मनात डोकूया. विचारांच्या या सुवासिक बागेतून काही अमूल्य मोती उचलूया आणि जीवनाला अधिक समजदार, शांत आणि अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करूया. बघा, पडतंय का? चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्य म्हणजे एक नदी. ती कधी शांत, कधी खळखळणारी. पण प्रवाह थांबला तर ती नदी राहत नाही. म्हणून पुढे जाणं हाच तिचा धर्म आहे. स्वतःवर प्रेम करणं ही स्वार्थी गोष्ट नाही, ती जगण्याची पहिली आट आहे. कारण जे स्वतःला जपत नाहीत, ते कुणालाही सुख देऊ शकत नाहीत. कधी कधी आपण नात्याला जपण्यासाठी एवढं वागतो की शेवटी आपलं अस्तित्वच हरवतं. पण खरी नाती कधी इतका त्याग मागत नाहीत. आपल्या वाट्याला आलेल्या अडचणी या शिक्षा नसतात, ते देवाच्या शाळेतल्या परीक्षा असतात. खऱ्या आनंदाची सुरुवात ही तेव्हाच होते, जेव्हा आपण इतरांच्या मान्यतेवर जगणं सोडतो. मन स्वच्छ असलं की देव जवळ वाटतो, आणि मन घाण झालं की स्वतःचं प्रतिबिंबही अपरिचित वाटतं. कधी कधी पराभव हा विजयापेक्षा मोठा असतो, कारण तो आपल्याला स्वतःची किंमत शिकवतो. जगात सगळं बदलतं, ऋतू, वेळ, माणसं, पण आईच्या डोळ्यातलं प्रेम आणि वडिलांच्या कपाळावरचा त्याग कधीच बदलत नाही. समजूतदारपणा म्हणजे सगळं ऐकूनही शांत राहणं, आणि बुद्धिमत्ता म्हणजे सगळं समजूनही अनावश्यक बोलणं टाळणं. प्रत्येक पडणं हे अपयश नसतं. काही पडणं माणसाला नम्रतेचा धडा शिकवण्यासाठी देवाचं नियोजन असतं. सुखाची किंमत ही त्यालाच कळते ज्यानं दुःख भोगलेलं असतं. कारण प्रकाशाचं सौंदर्य अंधार अनुभवल्यावरच समजतं. मन दुखावणारे शब्द जरी लहान असले, तरी त्यांचा परिणाम आयुष्यभर टिकतो. म्हणून बोलताना जपून बोला, कारण शब्द परत येत नाहीत. कधी कधी माणूस सगळं हरवतो, पैसा, प्रतिष्ठा, मित्र. पण जर विश्वास उरला असेल तर पुन्हा जग उभा करता येतं.
आयुष्य इतकं मौल्यवान आहे की ते राग, मत्सर आणि द्वेषात वाया घालवणं म्हणजे देवाच्या देणगीचा अपमान करणं. जे लोक तुमच्यावर टीका करतात त्यांचे आभार माना, कारण तेच तुम्हाला तुमच्या दुर्बल जागा दाखवतात. माणसाच्या वागण्यामागं नेहमी कारणं असतात, पण आपल्या निर्णयामागं विवेक असला पाहिजे, नाहीतर पश्चाताप ही थांबत नाही. मनुष्याला हरवायचं असेल तर त्याचा आत्मविश्वास मोडा, आणि जिंकवायचा असेल तर त्याच्या डोळ्यात विश्वास ठेवा. आयुष्यात जे मिळालं नाही त्याचं दुःख करण्याऐवजी जे मिळालंय त्याचं मूल्य जाणलं तर सुखाचं अंतर खूप कमी वाटतं. यशाचं मोल त्यालाच कळतं ज्यानं अपयशाची राख अंगावर घेतलेली असते, कारण राखेतूनच फिनिक्स जन्म घेतो. कधी कधी मौन बोलण्यापेक्षा जास्त स्पष्ट असतं, कारण शब्द फसवतात पण शांतता कधी खोटं बोलत नाही. जगात सर्वात मोठा गुन्हा म्हणजे स्वतःला कमी समजणं, कारण देवानं कुणालाच व्यर्थ निर्माण केलेलं नाही. धैर्य म्हणजे भीतीचा अभाव नव्हे, तर भीती असूनही पुढे चालत राहण्याची ताकद. कोणी आपल्याला सोडून गेलं म्हणजे त्यांनी चुकीचं केलं असं नाही. कधी कधी देवच काही माणसं धोरण येतो जेणेकरून आपण स्वतःला ओळखू शकू. कधी कधी जखम बरी होते, पण तिच्या आठवणीने आत्मा पुन्हा पुन्हा रक्तबंबाळ होतो. म्हणून विसरणं ही सुद्धा एक साधना असते. आनंद शोधायला घर सोडलेल्या लोकांना शेवटी कळतं की तो आनंद घराच्या दारातच थांबलेला होता, फक्त आपणच घाईत होतो. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याची काळजी करू नका. ज्यांना स्वतःचं आयुष्य समजत नाही त्यांना इतरांचं न्यायदान करण्याचा अधिकार नसतो. संघर्ष हा देवाचा एक प्रकारचा आशीर्वाद असतो, कारण तो आपल्याला अशा रूपात घडवतो ज्याची आपण स्वतः कल्पनाही केली नव्हती. लोकांना आपल्या चुका दिसतात, कारण त्यांना आपल्या आयुष्यात प्रकाश नाही, म्हणून ते दुसऱ्यांच्या अंधारात डोकावतात. कधी कधी आयुष्य इतकं शांत होतं की वाटतं सगळं काही ठीक आहे, पण शांततेतही अनेक अर्थपूर्ण भावना रडत असतात, फक्त आवाज नसतो. जगातल्या प्रत्येक नात्याला जपण्यासाठी प्रेमाची गरज असते, पण स्वतःला जपण्यासाठी स्वाभिमानाची गरज असते. प्रेम हरवलं तरी चालेल, पण आत्मसन्मान हरवला तर माणूस स्वतःपासून तुटतो.